नमस्कार, मी हेरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पाच्या या आपल्या सोबत आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील बोकडदरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रदीप देवरे. प्रदीप देवरे हे जरी एका तालुक्यापासून दूर असलेल्या छोट्या गावातल्या शाळेमध्ये काम करत असते, तरी त्यांचा वावर हा आंतरराष्ट्रीय आहे. मायक्रोसॉफ्ट, स्काईप या सगळ्या माध्यमातून जगभर वेगवेगळ्या शाळांमधून संचार करणाऱ्या प्रदीप देवरे यांची अलीकडेच राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या व्यासपीठांवर दखल घेतली जाते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काय केलं जाऊ शकतं आणि त्याच्या कक्षा किती रुंदावलेल्या असू शकतात याचं प्रदीप देवरे हे एक अलीकडचं महत्वाचं उदाहरण ठरत आहे आणि म्हणूनच त्यांच्यासोबत बोलणं मला आज महत्वाचं वाटतं. नमस्कार प्रदीप. नमस्कार सर. अलीकडं चित्रलेखा मासिकामध्ये साप्ताहिकात तुमच्या विषयीचा मी लेख वाचला आणि कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळे प्रकल्प केले, उपक्रम केले, तर कोरोना ही संकट आहे, परंतु त्याच्यामधून सुद्धा विद्यार्थ्यांकडे पोहोचण्यासाठी एक संधी म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं. तर ह्या लॉकडाऊनच्या पिरियडचा तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जो संधी म्हणून वापर केला, तर तो नेमका काय होता त्याच्याबद्दल मला आणि दर्शकांना विशेष उत्सुकता आहे. सर, खरं तर या गोष्टीचा मी पुरेपूर वापर करण्याचं तेव्हाच ठरवलं की कोरोनाने संपूर्ण जग एक स्तब्ध झालं आणि त्याच वेळेस मला असं जाणवलं की हे जरी असलं तरी हे इनोव्हेटिव्ह आहे आपल्यासाठी आणि मग याच्यामुळे आपलं शिक्षण, आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि जगातल्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये. यासाठी मी दोन गोष्टी केल्या. एक, जगातील वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी यांनाही काय देता येईल माझ्याकडनं आणि माझे जे स्वतःचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी काय करता येईल. तर जगातील जे विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना मी महाराष्ट्राचं दर्शन घडवलं. संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जोपर्यंत माझे विद्यार्थी म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत नाही तोपर्यंत मला कालावधी भरपूर मिळालेला होता. त्याचा उपयोग करत मी महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, इथली संस्कृती, इथली कला, इथलं वैभवशाली वातावरण या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एक छोटासा प्रोजेक्ट बनवला पीपीटीच्या माध्यमातून. आणि माझे जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही एज्युकेटर माझे फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत त्यांच्याशी मी हा शेअर केला. शेअर करत असताना त्यांनी अशी अपेक्षा वर्तवली किंवा दाखवली की आमच्याही विद्यार्थ्यांना हे तुम्ही सगळं सांगा. आणि मग आपण एकूण 12 देशातील वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रोजेक्ट नेला. म्हणजे त्यांना घरी बसून, म्हणजे ते सुद्धा विद्यार्थी त्यांच्या घरात बसलेले होते, त्यांचे शिक्षक त्यांच्या घरात बसलेले होते आणि अशा पद्धतीने इथून नाशिकमध्ये बसून मी या संपूर्ण 12 देशातील विद्यार्थ्यांना म्हणजे 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचं दर्शन घडवलं. आणि जेव्हा हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं त्या दिवसापासून माझे इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी या वर्गांना मी इंग्रजी, इतिहास आणि भूगोल हे विषय शिकवतो. तर ह्या विद्यार्थ्यांना मी गुगल मीट आणि स्काईप इन द क्लासरूम या दोन्ही टूलचा वापर करून आजतागायत शिकवत आलेलो आहे. मध्यंतरी जेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी झाला त्यावेळेस घरोघरी जाऊन ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही या गॅजेटचा वापर करणं, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिकवलं. त्यांना काही PDF च्या प्रिंट काढून दिल्या. परंतु आता त्याचा प्रभाव वाढल्यामुळे थोडंसं ते स्थगित केलेलं आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण माझं रोज विद्यार्थ्यांना देणं चालू आहे. अतिशय वेगळं काम तुम्ही या लॉकडाऊनच्या काळात करतात. तर तुम्ही ज्या शाळेमध्ये काम करता त्या शाळेविषयी, त्या गावाविषयी मला सांगा आणि त्या अगोदर मला तुमच्याविषयी पण सांगा की तुमची नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे किंवा तुम्ही शिक्षक का झालात. सर, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील कारखान्यामध्ये, एका साखर कारखान्यामध्ये नोकरीला होते. एक 95-96च्या दरम्यान तो साखर कारखाना डबघाईस गेला, लिक्विडेशन मध्ये गेला आणि लिक्विडेशन मध्ये गेल्यानंतर वडिलांना कुठलंही काम उरलं नाही. वडिलांची अजिबात इच्छा नव्हती मला शिक्षक बनवायची. त्यांची इच्छा होती की मी टेक्निकल साईडमध्ये जावं. परंतु आर्थिक परिस्थिती रोडावल्यामुळे मला DED शिवाय पर्याय नव्हता.
डीएड ला मी लागलो. डीएड केलं 2 वर्षाचं. पण डीएड केल्यानंतर सुद्धा परिस्थिती अशी झाली गंभीर की त्यावेळेस निवड मंडळाची पद्धत असायची आणि थोडंसं त्यावेळेस अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे डीएडलाही कमी मार्क्स मिळाले आणि मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला नोकरी मिळाली नाही त्या पिरियडला. तर एक साधारण 4 वर्ष मी खाजगी क्लासेस चालवले तालुक्याच्या ठिकाणी, साक्री या ठिकाणी. आणि मग त्यानंतर 2004 मध्ये मी नोकरीला लागलो बीड जिल्हा परिषदेमध्ये, गेवराई तालुक्यामध्ये, सुरडी नावाच्या गावाला. जेव्हा मी नोकरीला लागलो त्यावेळेस तिथली परिस्थिती अत्यंत, म्हणजे मी असं कुठल्या शिक्षकाला दोष देणार नाही. तिथली करत गेलो आणि सन 2008 मध्ये त्याच गावाने निर्मल ग्राम, त्याच्यामध्ये माझा जो काही वाटा असेल त्याच्यासाठी त्यांनी कृतज्ञता म्हणून या उपकृत करण्याच्या संदर्भातनं माझा एक सत्कार घडून आणला. त्यानंतर 2010 मध्ये मी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये बदलून आलो आणि नारायणखेडे म्हणून एका छोट्याशा गावामध्ये माझी अपॉइंटमेंट झाली. तिथं माझे सहकारी होते योगेश पाटील. यांनी मला खूप साथ दिली. त्यांनी अक्षरशः म्हणजे तुम्हाला जे काही करता येईल ते सगळं करा सर, अशा प्रकारे माझ्या मागे मोठ्या भावाप्रमाणे ते उभे राहिले आणि त्यामुळे मला तिथंही अनेक असे उपक्रम राबवता आले. चांदवड तालुक्यामधले नाव घेण्यासारखे उपक्रम म्हणजे लेट स्पीक नावाचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवला. विचारतो मी स्वतंत्रपणे, पण सध्याचं जे गाव आहे तुमचं, ते गाव कसं आहे? मी आता जून 2019 मध्ये बोकडदरे या निफाड तालुक्याच्या शाळेत बदली करून आलो. ह्या गावाची एक सामाजिक पार्श्वभूमी अशी आहे की मोस्टली इथं जे काही लोक आहेत ते खाणकाम करणारे लोक आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहे तर ते शेतकरी वर्ग खूप कमी आहे. तर खाणकाम करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. हे लोक रोज दैनंदिन कामाला जात असतात. त्यांच्याकडे अँड्रॉइड गॅजेटची कमतरता आहे. तरी देखील त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल जी आस्था, त्या आस्थेमुळे हे मुलं आजही टिकून आहेत. आणि मग या ठिकाणी आल्यानंतर मला असं जाणवलं की इथं मला इंग्रजीच्या संदर्भात काहीतरी करता येईल, काही नवीन काहीतरी करावं लागेल. आणि मग वर्षभर मी लेट स्पीकच्या संदर्भातला उपक्रम असतील, कन्व्हर्सेशनचे उपक्रम असतील, स्पेल चॅम्प नावाचा एक छानसा उपक्रम मी राबवला. जो विद्यार्थी सर्वात जास्त स्पेलिंग त्या दिवशी सांगेल त्या दिवशी त्याला तो बॅज लावायचा स्पेल चॅम्पचा. तर हा एक उपक्रम. त्यानंतर सेंटेन्स बिल्डर नावाचा एक उपक्रम घेतला. त्यानंतर वर्षाच्या शेवटी आमच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचं ई मॅगझिन स्वतः तयार केलं. स्वतः पेंटिंग करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देत असं मॅगझिन छानसं तयार केलं. तर अशा प्रकारचे इंग्रजीच्या समृद्धीच्या संदर्भातले वेगवेगळे उपक्रम मी या शाळेमध्ये राबवले आणि त्याचा फ्रुटफुल रिझल्टही मला मिळाला. इंग्रजीच्या बद्दलच विचारतो की तुम्ही ज्या गावात काम करताय तिथे सगळे खाणकामगार आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी फारसं शैक्षणिक वातावरण नाही आणि तरी सुद्धा मुलांना इंग्रजी ऐकण्याच्या संधी उपलब्ध करणं किंवा त्यांना बोलायला प्रोत्साहन देणं किंवा इंग्रजी वाचायला शिकवणं, तर हे तुम्ही नेमकं कसं? सुरुवातीला मला थोडे अडथळे आले सर, कारण तिथली एक शैक्षणिक पार्श्वभूमी तेवढी चांगली नव्हती, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या घरातली. परंतु त्यांना जेव्हा त्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपले विद्यार्थी सहभाग घेत आहेत, काहीतरी वेगळा बदल त्यांच्यामध्ये दिसतोय, हे जेव्हा त्याला जाणवायला लागलं आणि मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे मुख्याध्यापक मंदा भागवत मॅडम आणि माझ्या सहकारी सर्व शिक्षकांचा इतका जबरदस्त सपोर्ट होता, त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावत गेला आणि या प्रकारचे उपक्रम मी राबवत गेलो. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या घरचे, या विद्यार्थ्यांच्या घरचे जे पालक वर्ग होते हेही सुखावले आणि त्यांनी ह्या उपक्रमांसाठी मलाही प्रोत्साहन दिले आणि त्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त उपक्रम कसे मला ऍड करता येतील याचा मला फायदा झाला. सुरुवातीला इंग्रजीच्या संदर्भात मला अनेक अडचणी आल्या, परंतु ह्या अडचणी दूर करता करता मला त्याच्यातून अजून काहीतरी अनुभव येत गेले आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी नाविन्य मला टाकता आलं. कसं, म्हणजे त्यांना बोलायला तुम्ही कसं शिकवतो, काय केलं? बोलायला शिकवण्यासाठी सर्वात आधी मी त्यांना खूप काही गोष्टी ऐकवल्या. जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ते सेशन घेतले, सुरुवातीचे 5 ते 10 सेशनच्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांना काही कळत नव्हतं. मग मी त्यांना आपण कसं प्रश्न कसे विचारायला पाहिजे, प्रश्न निर्मिती कशी करायला पाहिजे, याच्यासाठी आधी मी सेंटेन्स सुरुवातीला तर मायक्रोसॉफ्ट मध्ये त्यांना नेण्याच्या आधी मी त्यांचा हे बेस करून घेतला. सेंटेन्स कशी निर्मिती, बिल्डिंग कसं करायला पाहिजे, त्याच्यासाठी असलेले सेंटेन्सचे जे भाग असतील, मग त्याच्यामध्ये नाउन्स असतील, ऍडजेक्टिव्ह असतील, ऍडव्हर्ब्स असतील,
प्रेपोजिशनल फ्रेजेस असतील, तर ह्या सगळ्यांची रचना कशी करायला पाहिजे हे आधी मी त्यांना शिकवलं. बऱ्याचशा मुलांना तर वाचन येत नव्हतं, मग त्याच्यासाठी मला पुन्हा वाचन क्षमता प्रकल्प राबवावा लागला, जो 2 ते 3 महिने मी राबवला. मग त्याच्यामध्ये त्या शब्दांचे पॅटर्न असतात, तर ते पॅटर्न कसे वापरले पाहिजे, हे पॅटर्न वापरले तर आपल्याला त्याचा कसा वापर करता येईल किंवा त्याच्या सारखे शब्द कसे तयार करता येतील. मग हळूहळू मग ते विद्यार्थी मराठी लिपीतल्या शब्दावरून इंग्रजी स्पेलिंग तयार करू लागले. अशा पद्धतीने ज्या मुलांना जे मागे होते वाचनामध्ये त्यांना पण मी त्याच्यामध्ये आणलं आणि हळूहळू त्यांच्यामध्ये स्टोरी टेलिंग वगैरे हा प्रकारचा उपक्रम मी त्या ठिकाणी राबवला. त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला इंग्रजी बोलता येतं ह्या प्रकारचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याच्यामुळे ते हळूहळू प्रश्न निर्मितीकडे पण त्यांना मी नेलं आणि प्रश्न निर्मिती करायला लागले. आणि एक मिस्ट्री स्काईप नावाचा एक प्रकार असतो, उपक्रम असतो स्काईप इन द क्लासरूम मध्ये, तर त्याच्या माध्यमातून मुलांचं प्रश्न निर्मिती कौशल्य वाढलं. तर अशा पद्धतीने मुलांमध्ये एक आत्मविश्वास आला की आपण इंग्रजी बोलू शकतो. आणि मी त्यांना सगळ्यात सुरुवातीला सांगितलं, इंग्रजी बोलताना ग्रामरचा अजिबात विचार करू नका. त्याच्यामुळे त्यांच्या मनातली ती भीतीही दुरावली की आपल्याला काही नाही, काही बोललं तरी चालेल, फक्त थोडंसं वाक्य आपल्याला ते वाटायला पाहिजे, त्याच्यातून कन्वे आपला अर्थ जो असतो तो अर्थ कन्वे व्हायला पाहिजे. आता सध्या तुमचे विद्यार्थी कोणकोणत्या विषयावर इंग्रजीत बोलतात किंवा किती वेळ बोलू शकतात? आता जर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर ते एक साधारण म्हणजे मी 7वीच्या वर्गाच्या विषयी जास्त बोलेल, कारण तो वर्गाचा मी क्लास टीचर आहे आणि त्या वर्गावर जास्त माझा त्या फोकस होता या संदर्भात, हे जे उपक्रम राबवले ते. तर हे विद्यार्थ्यांना मी एखादा विषय दिला तर त्या विषयावर साधारण ते एक 10 ते 15 वाक्य व्यवस्थित लिहू शकतात आणि ते बोलू पण शकतात. आता त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात त्यांच्या, पण त्या कन्सिडरेबल ठेवावं लागतात, नाहीतर मग ते त्यांच्यामध्ये तो न्यूनगंड तयार होऊ शकतो किंवा आपल्याला येणारच नाही की वगैरे अशा प्रकारे. परंतु जेव्हा मी त्यांना व्यासपीठावर नेलं, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, तर मला त्याच्यात असं एक जाणवलं की समोरचा जो काही शिक्षक असतो बाहेर देशातला, तर तोही तेवढा समजदार असतो की त्यांनाही हे माहिती असतं की ज्या देशामध्ये इंग्रजी दुसरी लँग्वेज म्हणून शिकवली जाते की तिथं इंग्रजीच्या बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या संदर्भात थोडेसे प्रश्न असतात. बरोबर. आता तुम्ही तुमचं नाव जे जोडलं गेलं ते मायक्रोसॉफ्टशी जोडलं गेलं. बरोबर. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जवळपास तुम्ही 200 पेक्षा जास्त कोर्सेस आतापर्यंत केलेले आहेत. तर हे आम्हाला समजायलाच कठीण वाटतं की त्या मायक्रोसॉफ्ट मध्ये तुम्ही काय शिकलात नेमकं. 200 कोर्सेस म्हणजे काय? हा जो विद्यार्थीपणा आहे तुमच्या, हा काय नेमका, म्हणजे जरा सांगा मला. मुळात शिकणं हा माझा खूप छानसा छंद आहे. जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आहे, तंत्रज्ञान येतं आहे, याच्यातून आपल्याला काय शिकता येईल आणि आपण ते आत्मसात केल्यानंतर ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं उतरवता येईल याचा आपण त्याचा वापर करता यायला पाहिजे आपल्याला. आणि या दृष्टिकोनातनं मायक्रोसॉफ्टमध्ये मला खऱ्या अर्थानं जर कोणी आणलं असेल किंवा याचा मार्ग मला कोणी दाखवला असेल तर ते नारायण मंगलराम सर यांनी मला मायक्रोसॉफ्ट बद्दल सांगितलं आणि मी मायक्रोसॉफ्टमध्ये ऑगस्ट 19, 2019 मध्ये एंट्री केली. मग तिथून मी कोर्सेस करायला सुरुवात केली. साधारणतः मायक्रोसॉफ्टच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर अनेक कोर्सेस असतात, मग ते शिक्षकांसाठी असतात, विद्यार्थ्यांसाठी असतात, तसंच वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, सर्टिफिकेट प्रोग्राम्स असतात. तर हे जे कोर्सेस असतात ते खूप छोटे छोटे कोर्सेस असतात. मग त्याच्यामध्ये काही लिखाण असतं, टेक्स्ट असतं, ते आपल्याला वाचावं लागतं, काही व्हिडिओज असतात ते आपल्याला पाहावे लागतात. मग हे सगळे कोर्सेस हे तंत्रज्ञानाच्या संदर्भात असतात. म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि मायक्रोसॉफ्टने तयार केलेले एज्युकेशनल प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या वर्गात कसे वापरू शकता ह्या संदर्भात हे कोर्सेस असतात. मग याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट टीमच्या संदर्भात कोर्स असेल, माइनक्राफ्टच्या संदर्भात कोर्स असेल, माइनक्राफ्ट हा एक गेमिफिकेशन टूल आहे, किंवा स्काईप इन द क्लासरूमच्या संदर्भात कोर्स असेल. त्यानंतर तुमचा मायक्रोसॉफ्ट फॉर्म कसा तयार करायचा, कसा बनवायचा, कसा वापरायचा याच्या संदर्भातला कोर्स असेल. तर असे अनेकविध त्या ठिकाणी कोर्सेस असतात. वॅकलेटचा कोर्स पण तिथं समाविष्ट आहे, फ्लिपग्रिडचा कोर्स समाविष्ट आहे. तर असे कोर्सेस तुम्ही ते करायचे असतात. मग त्याच्यासाठी अभ्यास करायचा असतो, म्हणजे तिथंच दिलेला असतो अभ्यास, तो तुम्ही वाचायचा असतो, त्याचं ऍप्लिकेशन करायचं असतं आणि याच्या सरते शेवटी एक 5 ते 10 प्रश्नांची एक क्विज असते. ती क्विज आपल्याला सोडवायची असते. या क्विज मध्ये आपण जर 80% जास्त मार्क्स मिळवले तर आपला तो कोर्स पूर्ण झाला, म्हणजे ते आपल्याला सर्टिफिकेशन देत असतात. साधारणपणे एक कोर्स किती तासांचा असतो? ते कोर्सची लांबी कशी आहे, कोर्सची क्षमता कशी आहे त्याच्यावर आहे. काही 3 तासाचे असतात, काही 3 दिवसाचे पण असतात. अशा प्रकारे. किती मोठा आहे? 200 कोर्सेस पूर्ण केले.
हो हो हो. या 200 कोर्सेस मध्ये काय झालं सर, सुरुवातीला मी ज्यावेळेस कोर्सेस कम्प्लीट करत गेलो, कारण मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट होण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या कोर्सेसची ट्रान्सक्रिप्ट तिथं आपल्याला सबमिट करावी लागते आणि हा सगळा डाटा त्यांच्याकडे असतो, त्याशिवाय आपल्याला ते काही देत नाही. तर हे कोर्सेस सुरुवातीला करत असताना मला अनेक अडचणी येत गेल्या. मला ते कळत पण नव्हतं हे कसं करायचं, काय करायचं. पण त्याच्यातून हळूहळू मी शिकत गेलो, चुकत गेलो. सुरुवातीला ते कोर्स करत असताना मला 80% पडले नाही. पुन्हा मला रिटेक घ्यावा लागला. रिटेक ते आपल्याला करता येतात ते कोर्स. मग अशा पद्धतीने मग असा कालावधी पण आला की लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या 1 ते 2 महिन्यामध्ये मी अक्षरशः रोज 3-3, 4-4, 5-5 कोर्सेस करत राहिलो. त्यांना जरी त्यांचा टाइम स्पॅन जरी तेवढा असला तरी तो तुम्ही कमीत कमी टाइम स्पॅन मध्ये सुद्धा तो करू शकता. सुरुवातीला कोर्सेसला मला वेळ लागला, परंतु त्याची आयडिया मला जशी येत गेली आणि बरेच कोर्सेस मध्ये साम्य असतं, बरेच प्रश्न सामायिक असतात, त्यामुळे त्याचाही फायदा होत असतो. नंतर स्पीड वाढत असतो आपला. मला या निमित्ताने तुम्हाला एक विनंती करायची आहे की हे जे 200 कोर्सेस आहेत याची नावं किंवा हे कोर्स करण्यासाठी काय करायला हवं अशा पद्धतीचा एखादा ब्लॉग किंवा एखादा लेख तुम्ही जर लिहिला तर तो महाराष्ट्रातल्या इतर शिक्षकांना नक्कीच उपयोगी पडू शकेल. तुम्ही आणि नारायणने ते करायला हवं असं मला वाटतं. नक्कीच सर, आम्ही तो ब्लॉग मी नारायण सरांशी बोललो पण होतो आणि तुम्ही पाहत असाल मी आतापर्यंत एमनेट आणि ई मेल्टा यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी शिकवलाय. त्यानंतर आमच्या डाएटच्या एका प्लॅटफॉर्मवर वॅकलेट बद्दल शिकवलं. आमच्या ते एटीएमच्या प्लॅटफॉर्मवर फ्लिपग्रिड बद्दल शिकवलं. एकत्रित 200 कोर्सची माहिती जर अशी तुम्ही दोघांनी तयार केली तर ती शिक्षकांना नक्कीच उपयोगी ठरू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही याबद्दल हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही याचं प्रत्यक्ष ऍप्लिकेशन तुमच्या वर्गामध्ये केलं. जो स्काईप इन द क्लासरूम हा जो तुमचा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण जगाची सैर तुमच्या विद्यार्थ्यांना घडवली आणि जगातल्या अनेक देशातल्या शाळांशी, शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून दिला. तर ही सारी सैर समजून घ्यायला मी आणि माझे सारे दर्शक उत्सुक आहोत. तर आम्हाला स्काईप इन द क्लासरूम या उपक्रमाविषयी जरा सविस्तर सांगा. नक्कीच सर, नक्कीच. मायक्रोसॉफ्ट मध्ये जसे अनेक कोर्सेस आहेत तसेच त्याच्यामध्ये लेसन प्लॅन पण असतात. तर याच्यामध्ये 3 प्रकारचे लेसन प्लॅन आहेत. पहिला आहे हॅकिंग स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स. तर ह्या संदर्भातले जे काही कोर्सेस आहेत हे मोस्टली हायर एज्युकेशनच्या संदर्भातले कोर्सेस असतात. त्यानंतर माइनक्राफ्ट एज्युकेशन नावाचा एक लेसन प्लॅन असतो जो गेमिफिकेशन टूल आहे. हे विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. अजून मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी ते वापरलेलं नाही. जेव्हा फिजिकल वर्ग चालू होतील त्यावेळेस मी ते त्यांना वापरणार आहे, कारण त्याला शिकवण्यासाठी आधी मला त्यांच्याकडे ते गॅजेट असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे गॅजेट, पण मी ऑनलाईन त्यांना शिकू शकत नाही कारण त्यांचा त्या कालावधी खूप असतो. आणि मग मी जेव्हा फिजिकल वर्ग चालू होतील त्यावेळेस मी ते शिकवणारच आहे. आणि तिसरा जो लेसन प्लॅन आहे तो स्काईप इन द क्लासरूम नावाचा. हा जो टूल आहे मायक्रोसॉफ्टचा, याच्या माध्यमातून तुम्ही जगातले जे काही एज्युकेटर्स असतील, त्यांचे विद्यार्थी असतील, त्यांचे क्लासरूम्स असतील, यांच्याशी जोडले जातात. त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात. त्यांच्यासोबत तुम्ही सांस्कृतिक, भाषिक, भौगोलिक, ऐतिहासिक देवाणघेवाण करू शकतात. त्यानंतर वेगवेगळे जे काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स असतात याच्यामध्ये तुम्ही कोलॅबरेट करू शकतात. मग ह्या कोलॅबरेशनच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपणही अनेक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असतो. सर ऐकताय? हो. ओके. आपणही अनेक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असतो. तर या वर्षभराच्या कालावधीमध्ये 2 ते 3 प्रोजेक्टमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सगळ्यात सुरुवातीचा जो प्रोजेक्ट आम्ही राबवला तो म्हणजे कार्ड एक्सचेंज. इवानोवा प्रांत आहे रशियातला, तिथल्या शिक्षिका एलेना मॅसाकेवा यांच्या लेसियम 33 नावाची स्कूल आहे. त्या स्कूलमधील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसोबत माझ्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड, नववर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने तयार केलेले कार्ड आम्ही त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांनीही आमच्या विद्यार्थ्यांना कार्ड्स पाठवले. अशा पद्धतीने एक कल्चरल देवाणघेवाण ज्याला म्हणतो आपण, किंवा याच्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती दुरावली. आणि विशेष म्हणजे आपले कार्ड दुसऱ्या देशामध्ये जातात आणि तिथले विद्यार्थी आपले कार्ड पाहतात, त्याच्यामुळे त्यांना आनंद होतो. याचाही माझ्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. आणि त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असल्यामुळे, हा पहिलाच प्रोजेक्ट होता आमचा, हे त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आला की आपण सुद्धा इतर देशाच्या विद्यार्थ्यांसोबत बोलू शकतो, इतर देशांच्या विद्यार्थ्यांसोबत आपण राहू शकतो, मैत्री करू शकतो.
हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आल्यानंतर मग आम्ही नंतर अजून स्कूल्स अराउंड द वर्ल्ड नावाचा एक ग्लोबल किल्लिंग प्रोजेक्टच्या अंतर्गत एक उपक्रम आहे, जो ज्याच्या कोऑर्डिनेटर लुसिन जँग्रियान आहे, ज्या रशियातल्याच एका प्रांतात असतात. तर त्यांच्या कोऑर्डिनेटरशिपमध्ये हा उपक्रम राबवला जातो. ह्याच्यामध्ये आम्ही रशिया, इंडिया आणि डेन्मार्क अशा 3 देशातल्या 3 शाळांनी एकमेकांशी एन्व्हायरमेंटल इश्यूज या विषयावर आधारित प्रश्नांची देवाणघेवाण केली आणि त्याच प्रश्नांना प्रत्येकाने एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरं पण दिली आणि फ्लिपग्रिड नावा जे तुम्हाला बोललो मी, फ्लिपग्रिड नावाच्या टूलच्या माध्यमातून ते आम्ही त्या ठिकाणी अपलोड पण केली. तर हा एक उपक्रम झाला. तिसरा जो उपक्रम होता तर पोर्तुगालच्या शिक्षिका आहेत मॅन्युएला कोरिया, तर यांचा प्लास्टिक ब्रिगेड नावाचा उपक्रम आहे. तर प्लास्टिकच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या संदर्भात हा उपक्रम आहे. वन्य प्राण्यांवर त्याचा कसा परिणाम होत असतो या संदर्भातला तो उपक्रम. तर याच्यामध्ये मला नॅशनल जिओग्राफिकच्या साईटचाही वापर झाला. ती एज्युकेशनल साईट आहे. याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकच्या दुष्परिणामाच्या संदर्भात जे काही व्हिडिओज असतील किंवा मटेरियल असेल ते मी माझ्या विद्यार्थ्यांना दाखवलं. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्याही मनामध्ये प्लास्टिकच्या संदर्भात जनजागृती झाली आणि रॉ प्लास्टिकचा वापर जर एखाद्या गुराने केला, एखाद्या गायीने केला तर गायीच्या पोटामध्ये दुखू शकतं किंवा तिचं दूध आटू शकतं की त्याच्यामुळे तिचा जीव पण जाऊ शकतो, हे त्यांच्याही लक्षात आलं. आणि मग याचा वापर करून आमच्या विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसरातल्या युज्ड प्लास्टिक बॉटल्स वापरून आमचे काही कार्यानुभवाचे शिक्षक असतील किंवा आमचे मुख्याध्यापक आणि इतर सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत छानसं प्लास्टिक बॉटलचं हँगिंग गार्डन आमच्या शाळेमध्ये तयार केलं. तर हा एक उपक्रम झाला. आणि ग्लोबल रीडिंग प्रोग्रामचा संदर्भातला एक उपक्रम होता, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत पुढे. तर अशा उपक्रमांमध्ये स्काईपच्या माध्यमातून आम्ही सहभाग घेऊ शकलो. त्यानंतर परवाच लॉकडाऊन असताना सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांनी मी नैसर्गिक प्रदेश हा इयत्ता 7वीतला भूगोलाचा धडा शिकवला आणि मला सहज आठवलं की मी माझ्या विद्यार्थ्यांना जर तिकडेच नेलं तर, आणि म्हणून परवा संध्याकाळी 8 वाजता प्रेरी हा जो गवताळ प्रदेश आहे, तर या प्रेरी या दक्षिण अमेरिकेतल्या गवताळ प्रदेशात मी माझ्या विद्यार्थ्यांना भोकरदऱ्यात बसून नेलं आणि तिथले जे काही रेंजर होते त्यांनी त्या पूर्ण प्रदेशाचं हवामान, तिथलं प्राणीजीवन, वनस्पती जीवन याची प्रत्यक्ष अनुभूती या विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो आता कायमचा कोरला जाणारा धडा असणार आहे. तर हा सुद्धा स्काईप इन द क्लासरूमचा एक भाग आहे, व्हर्च्युअल फील्ड ट्रिप ज्याला म्हणू शकतो आपण. हे जे तुम्ही सांगताय हे सांगताना ऐकणं हे असं अक्षरशः अविश्वसनीय वाटतं की इतक्या छोट्या गावातली तुमची मुलं अगदी परदेशातल्या, रशियातल्या, पोर्तुगाल मधल्या वेगवेगळ्या देशातल्या शाळांमध्ये जातात. तर तिकडचे शिक्षक, तिकडची मुलं, तिकडच्या शाळा हे बघताना आपल्या शाळा आणि त्या शाळा असं काय मनात येतं नेमकं तौलनिक दृष्ट्या मला असं लक्षात आलं सर की बरेचसे पुढारलेले जे देश आहेत तिथली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम तिथली लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांना खूप काही रिसोर्सेस पुरवते. त्या मानाने आपल्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे, फक्त आपल्याकडे कन्झम्पशन जास्त असल्यामुळे, रिसोर्स मुबलक असल्यामुळे आपण तेवढ्या गोष्टी पुरवू शकत नाही. मात्र गुणवत्तेचा जर विचार केला तर आपल्या विद्यार्थ्यांना तेवढे रिसोर्सेस जर मिळाले तर आपलेही विद्यार्थी त्यांच्या तोडीस तोड गुणवत्ता दाखवू शकतात. ह्याच्यातून मला एवढं लक्षात 100% आलं. दुसरे इंग्रजीच्या संदर्भात मला असं लक्षात आलं, मी इंग्रजीवर जास्त भर का देत असतो कारण माझा विषय असल्यामुळे, तर मला असं लक्षात आलं की ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजी सेकंड लँग्वेज म्हणून शिकवली जाते तिथल्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजीच्या प्रॉब्लेम्स आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजीचे प्रॉब्लेम्स हे बऱ्याच अंशी सारखे आहेत. डायरेक्ट मेथडनेच इंग्रजी तिकडे पण शिकवली जाते जशी आपल्याकडे बऱ्याच अंशी. आता तरी आपण प्रयोग करायला लागलो आहोत आपल्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजीच्या संदर्भात. तर अशा पद्धतीने तो एक साम्य मला जाणवलं. परंतु जे इंग्रजी फर्स्ट लँग्वेज म्हणून वापरतात मात्र त्या विद्यार्थ्यांची इंग्रजी अत्यंत शार्प असते. तुमच्या स्वतःमध्ये आता तुम्ही ही 200 कोर्सेस केले मायक्रोसॉफ्टचे, त्याच्यानंतर आता जगातल्या वेगवेगळ्या शाळांशी इंटरॅक्शन तुम्ही केले किंवा वेगवेगळ्या जागतिक संस्थांशी तुमचा संबंध आला, तर तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये या साऱ्या तंत्रज्ञानाचा आणि हे जे एक्सपोजर तुम्हाला मिळालं याचा नेमका एक शिक्षक म्हणून काय परिणाम झाल्यासारखा वाटतो. आणि दुसरा प्रश्न असा त्याला जोडून
की तुमच्या मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये या तंत्रज्ञानाचा काय परिणाम जाणवतो? समजा तुम्ही तंत्रज्ञान वापरलं नसतं तर तुमची मुलं कुठे असती आणि तंत्रज्ञान वापरल्यामुळे आज कुठं आहे? सर उघड आहे, मी जर तंत्रज्ञानाचा वापर केला नसता, म्हणजे एक 2019च्या आधी 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये चांदवड तालुक्यातल्या दोनगावन या शाळेत मी होतो. तंत्रज्ञान वापरायचो मी फक्त माझ्या वर्गापुरतं, म्हणजे एखादा प्रोजेक्टर लावला त्याच्यावर व्हिडिओ दाखवणं वगैरे ह्या प्रकारचा मी एक स्थानिक लेवलला ते तंत्रज्ञानाचा वापर करत होतो. आज मी अनेक वर्षांपासून करतो आहे मी. परंतु जे अब्रोड जे एक्सपोजर आहे, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणावर बसून मी दुसरीकडे नेणं, ह्याबद्दल मला उत्सुकता होती आणि ते मी क्रॅक केलं. ते उत्सुकता ताणली गेल्यामुळे मी त्याच्यात शिरलो आणि फायदा असा झाला की माझे विद्यार्थी हे ग्लोबल झाले आणि मी सुद्धा ग्लोबल शिक्षक झालो. मी एका विशिष्ट मर्यादेत न राहता मी ग्लोबल शिक्षक झालो. माझे विद्यार्थी ग्लोबल झाले, त्यांचे अनेक ग्लोबल शिक्षक झाले. मी एकटा शिक्षक नाही राहिलो, त्यांना शिकवणारे अनेक शिक्षक झाले. आणि याचा फायदा असा सर की माझ्या विद्यार्थ्यांनी या 5 सप्टेंबर दिवशी, शिक्षक दिना दिवशी, माझ्या विद्यार्थ्यांनी मला 2 दिवसापूर्वीच असं सांगितलं, सर आपण ज्या ज्या शिक्षकांशी बोललो वर्षभर त्या सर्व शिक्षकांचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत, तर काय करता येईल? तर विद्यार्थ्यांनी, मी त्यांच्यासाठी एक प्रोफार्मा तयार करून घेतला प्रोग्रामचा. तर सर त्या दिवशी माझ्या सकाळी 7:30 ते 8:30 या कालावधीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी ह्या सर्वांसाठी ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून एक छोटासा प्रोग्राम आखला आणि त्याच्यामध्ये काहींनी भाषणं केली, काहींनी इंग्रजीतनं कविता म्हणून दाखवल्या. स्वतः नाही करत ते, पण दुसऱ्या कविता ज्या असतील इंग्रजी टीचरच्या संदर्भातल्या त्या कविता म्हणून दाखवल्या. काहींनी हिंदीतून म्हटल्या, काहींनी मराठीतून म्हटल्या. तर त्या शिक्षकांना त्याचं इतकं अप्रूप वाटलं की त्यांनी असं स्पष्ट करून दाखवलं की हा पहिला प्रोग्राम असेल की जगातल्या एखाद्या शिक्षकाला कुठल्या तरी देशातल्या विद्यार्थी ऋण व्यक्त करतात की तुम्ही आमच्या जीवनामध्ये कलर्स भरले, रंग भरले, आम्हाला काहीतरी नवीन दाखवलं. जे भोकरदऱ्यासारख्या एका गावामध्ये पडून होतो आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. आम्हाला नाशिक जिल्ह्याचं ठिकाण काहींना माहित नव्हतं. त्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशात जाता आलं हे फक्त तुमच्यामुळे, आणि त्यामुळे तुमचे प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांनी ऋण व्यक्त केलं. तुमचा शिक्षक दिन हा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन झाला असं आपण म्हणूयात या वर्षीचा. हो सर, हो सर. मला आणखी असं विचारायचं आहे की विद्यार्थ्यांना समृद्ध व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही रिसोर्सेस कसे उपलब्ध करून देता किंवा त्यासाठी काय कोणते ऍप वापरता? सर रिसोर्सेसचा विचार करता तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्यांचे पालक कुठल्याही प्रकारचे गॅजेट देत नाही. तर मग मी माझा लॅपटॉप जो आहे तो नेहमी माझ्या सोबत असतो. ते माझं अस्त्र आहे असं मी म्हणतो. तर हा लॅपटॉप वर्षभर माझा सोबत असतो. मी रोज ने-आण करत असतो तो शाळेमध्ये. शाळेत कम्प्युटर्स आहेत पण ते उचलता येत नाही, म्हणून वर्गामध्ये वापरण्यासाठी मी लॅपटॉपचा वापर करतो. मग लॅपटॉपमध्ये PDF सोर्सेस असतात, काही व्हिडिओज असतात, किंवा मग मला समजा एखादा भूगोलाच्या संदर्भात एखादा लेसन शिकवायचा असेल तर मग मला एखादं गवताळ प्रदेश जो आपण आता पाहिला, तर गवताळ प्रदेशाबद्दल मला माहिती द्यायची असेल तर माझ्याकडे मी काय करत असतो, आदल्या दिवशी गवताळ प्रदेशाच्या संदर्भातले व्हिडिओज किंवा त्याच्याबद्दलची काहीतरी टेक्स्ट माहिती असेल ती एका ठिकाणी असेंबल करतो आणि त्या विद्यार्थ्याला दाखवतो. मी आताच वॅकलेट नावाच्या गोष्टीचा तुमच्या समोर उल्लेख केला. तर वॅकलेट नावाचं एक प्रकारचं पाकिट आहे, ज्या पाकिटामध्ये तुम्ही टेक्स्ट टाकू शकतात, व्हिडिओज टाकू शकतात, PDF टाकू शकतात, त्यानंतर युट्यूबच्या लिंक्स टाकू शकतात. हे सगळं तुम्ही एका रिसोर्सेस मध्ये टाकू शकतात. आता मी नैसर्गिक प्रदेश असं नावाचं वॅकलेट तयार केलं, पॉकेट तयार केलं, त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं आणि मी त्याची एक साधी लिंक विद्यार्थ्यांना पाठवली. तर वयाच्या 13 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत ती लिंक ओपन करून ते सगळं पाहू शकतात. एवढंच नाही तर ते त्यांना जर अजून काही माहिती असेल तर ते पण त्याच्यात ऍड करू शकतात. परंतु ज्यांचं वय 13 पेक्षा जास्त असेल तर ते स्वतः वॅकलेट हे ऍप्लिकेशन वापरू शकतात, कारण त्यांना डेट ऑफ बर्थ लागत असते, ते अलाउड नाही आहे. तर अशा पद्धतीने ह्या टूलचा वापर करू शकतो आपण. त्यानंतर फ्लिपग्रिड नावाचं टूल आहे. या टूलमध्ये मी एखादा लेसन शिकावं, फक्त तिथं एकच आहे की 10 मिनिटाचा टाइम स्पॅन असतो. तर 10 मिनिटांमध्ये एखादी ऍक्टिव्हिटी मला शिकवायची असेल तर मी तिथं रेकॉर्ड करून त्या ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातला QR कोड किंवा त्या ऍक्टिव्हिटीची लिंक माझ्या विद्यार्थ्यांना पाठवू शकतो. ते तो QR कोड स्कॅन करून माझा लेसन पाहू शकतात आणि त्याच्यातून शिकू शकतात. आणि असे फ्लिपग्रिडवर अनेक म्हणजे हजारो जगातल्या शिक्षकांनी आपले ऍक्टिव्हिटीज टाकलेले आहेत, ज्या मला समजा एखादं प्लास्टिकच्या संदर्भातलं एखादी माहिती पाहिजे असेल किंवा मला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल
किंवा मग भरती ओटीच्या संदर्भातली काही माहिती पाहिजे असेल तर मी फ्लिपग्रेडवर जाईल आणि तिथं जर त्या सर्च बॉक्समध्ये टाकलं तर मला अनेक असे जगातले शिक्षक आहेत ज्यांनी त्या भरती ओटीवर काहीतरी बनवून ठेवलेलं असेल, त्यांचे व्हिडिओज दिसतील. ते व्हिडिओ मी स्कॅन करेल किंवा त्याचा QR कोड घेईल, तो QR कोड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल. ते स्कॅन करून ते शिकू शकतात. म्हणजे या तंत्रज्ञानाचा जेवढा आपल्याला वापर करता येईल तेवढा आपण करू शकतो. अच्छा, पण तुमचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सगळे गरीब कुटुंबातले खाण कामगारांची मुलं आहेत असं तुम्ही सांगितलं. बरोबर. आणि ही मुलं घरी जाऊन सांगत असतील की आज आम्ही रशियामध्ये जाऊन आलो, आज आम्ही पोर्तुगालमध्ये जाऊन आलो, वेगवेगळ्या देशातल्या शिक्षकांशी बोललो, किंवा तुम्ही आता जे सांगितलं की हे ऍप आम्ही वापरतो, तर त्या पालकांना मोठं एक थरारून जाण्यासारखा अनुभव वाटत असेल. तर पालकांच्या काय प्रतिक्रिया असतात या सगळ्या गोष्टी? खर तर आमच्याकडचे जे पालक वर्ग आहेत सर हे जास्त बोलत नाही, कारण त्यांना त्याच्यातलं बरेच गोष्टी माहिती नाही. परंतु त्यांना हे मात्र जाणवतंय की माझा आता तर लॉकडाऊन मध्ये माझे विद्यार्थी घरूनच जॉईन होतात, त्यामुळे त्यांना ते घरूनच दिसतंय की त्यांचे विद्यार्थी अशा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये जॉईन होत आहेत, अशा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये बोलतायत, इंग्रजीतून बोलतायत. त्याचं त्यांना जबरदस्त अप्रूप वाटतं आणि तशा प्रतिक्रिया पण त्या मला व्हॉट्सअपला वैयक्तिक पाठवत पण असतात. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये निवडणूक जी ईव्हीएमच्या माध्यमातून घेतली असं मी वाचलं होतं. तर ईव्हीएम तुम्ही वर्गामध्ये प्रत्यक्ष बनवलं आणि त्याच्या आधारे निवडणूक घेतली, तर हे कसं केलं नेमकं? सर ईव्हीएम हे एक छानसं ऍप्लिकेशन आहे. ईव्हीएम नावाचं ऍप्लिकेशन आहे आपल्या प्ले स्टोअरवर. तर ते मी काही अशा शिक्षकांच्या उपक्रम पाहिले होते, तर त्याच्यावर आधारित मी याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन करण्याचं असं की आम्ही हे प्रत्यक्ष म्हणजे शपथ ग्रहण पर्यंतच्या म्हणजे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापासून तर शपथ ग्रहण पर्यंतचा हा पूर्ण सेटअप केला. याच्यामध्ये सर्वात जास्त मला मदत झाली आमच्या मुख्याध्यापिका मंदा भागवत मॅडम. त्यांनी जे अधिकारी होते या अधिकाऱ्यांना म्हणजे अक्षरशः त्यांच्या म्हणजे मागे लागून तुम्हाला यावंच लागेल, आणि ते तहसीलदार साहेबांनाही घेऊन आल्या आणि प्रांत साहेब तर योग आलेलेच होते. मग आमचे जे काही BLO आहेत मनोज सोमवंशी सर, या BLO असलेल्या मनोज सोमवंशी सर यांनी सुद्धा प्रांत साहेबांना सांगितलं की आम्ही असा काही उपक्रम करतो आहोत. तर तो उपक्रम प्रांत साहेबांनी त्याची जी घोषणा केली. आम्ही त्यानंतर विद्यार्थ्यांना निवडणूक पत्र भरायला लावले, नंतर घोषणापत्र भरायला लावले आणि मग प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्याची एक बॅलेट लिस्ट पण तयार केली, जी आपण त्या मशीनच्या माध्यमातून त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकतो. पर्टिक्युलर जसंच्या तसं ईव्हीएम मशीन आपल्याला त्या ऍप्लिकेशन मध्ये दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बोट ठेवून बॅलेट पण देऊ शकतो आणि बॅलेट दिल्यानंतर विद्यार्थी मतदान पण करतो आणि त्या विद्यार्थ्यांची ती बॅलेट लिस्ट त्या ठिकाणी दिसत असते. तर अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक वर्गातून एक प्रतिनिधी निवडला. त्या निवडलेल्या प्रतिनिधींमधून राष्ट्रपती पदासाठी जशी निवडणूक होत असते सिलेक्टिव्ह पद्धतीची, तो एक अनुभव द्यायचा होता. म्हणून त्यांच्यातून आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची निवडणूक केली आणि ह्यांना सपोर्ट म्हणून प्रत्येक वर्गातून सिलेक्टिव्ह पद्धतीने विधान परिषदेमध्ये जसं घेत असतो आपण तशा पद्धतीने प्रतिनिधी अजून एक प्रतिनिधी आम्ही घेतला. तर अशा प्रकारचं जम्बो मंत्रिमंडळ आणि जम्बो एक विधानमंडळ आमचं तयार झालं आणि त्यांचा शपथविधी आम्ही मान्य तहसीलदार निफाड यांच्या दीपक पाटील साहेब यांच्या हस्ते केला. तर एक खूप मोठा सोहळा आमचा झाला. शेवटचा प्रश्न विचारतो की इंग्रजीच्या संदर्भात तुम्ही हे जे उपक्रम राबवले आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात जे उपक्रम राबवले चांदवड तालुक्यात असतील किंवा निफाड तालुक्यात, तर इंग्रजी माध्यमाची जी मुलं आहेत तर यांच्यावर याचा काही परिणाम झाला का? ऍक्च्युली सर आमच्या शाळेमध्ये ऑलरेडीच 300च्या वरती पटसंख्या असते. 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग आहेत. आमच्या आजूबाजूला इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, परंतु ह्या उपक्रमांचा आता 1च वर्ष झालेलं आहे आम्हाला. म्हणजे त्याचा इफेक्ट ह्या वर्षी आम्हाला जाणवणार होता. म्हणजे मी मागच्याच वर्षी आलो, त्याच्या आधी उपक्रम राबवले गेले होते शाळेमध्ये, त्यामुळे ही पटसंख्या 300च्या वरती टिकून होती आणि अजूनही आमची पटसंख्या वाढलेली आहे. फक्त प्रश्न असा झाला की लॉकडाऊन मध्ये चांदोडमध्ये जो आम्ही लेट्स स्पीक नावाचा उपक्रम घेतला होता त्याच्यामुळे 671 मुलं चांदोडमध्ये नवीन म्हणजे इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे जिल्हा परिषदकडे वळले होते. त्या लेट्स स्पीक हो पूर्ण 671 पूर्ण तालुक्यापूर्ण. अच्छा.
तर हे आहेत प्रदीप देवरे सर, की इंग्लिश मध्ये असं म्हणतात की थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली. तर याचं उदाहरण प्रदीप देवरे सरांचा वर्ग आहे की गावामधल्या एका छोट्या खेड्यातल्या शाळेत राहून संपूर्ण जागतिक स्तरावर मनाने हे विद्यार्थी आणि हे शिक्षक सातत्यानं असतात आणि त्यांच्या विचारांना आता संपूर्ण जगाची कक्षा आहे. त्याचबरोबर इंग्रजी सारख्या उपक्रमातून आणि वेगवेगळ्या निवडणुकीसारख्या किंवा राखी निर्मिती सारख्या अशा अनेक उपक्रमांमधून सातत्यानं समाजभान आणि मुलांच्या क्षमता विकास करण्यावर प्रदीप देवरे प्रयत्न करत असतात. आणि म्हणून स्वतः विद्यार्थी असून स्वतः 200 कोर्सेस पूर्ण करून ते केवळ स्वतःपुरतं न ठेवता विद्यार्थ्यांच्या क्षमता विकास करण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रिया अधिक जिवंत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं, यासाठी प्रदीप देवरे सर यांना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. प्रदीप सर, तुमच्या या साऱ्या धडपडीचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि तुमच्या या साऱ्या प्रयत्नांना मी सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.